नमस्कार. आज आपण जरासुद्धा डाळ तांदूळ न वापरता अगदी झटपट तयार होणारा रव्याचा डोसा कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. हा डोसा पाहणा अगदी मस्त असा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेला आहे. विशेष म्हणजे कोणतीही पूर्वतयारी न करता अवघ्या 15-20 मिनिटांमध्ये तुम्ही हा डोसा बनवून खाऊ शकता. त्यासोबतच डोशासोबत खाण्यासाठी अगदी 2 मिनिटात तयार होणारी सुक्या खोबऱ्याची झटपट आणि चटपटीत अशी चटणी कशी तयार करायची हे सुद्धा सांगितलेलं आहे. सकाळी उठल्यावरती नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा संध्याकाळी हलकं-फुलकं खायचं असेल तर अगदी उत्तम पर्याय आहे. हे डोसे ना अगदी कापसासारखे मऊ लुसलुशीत होतात. अजिबात वातट किंवा कडक होत नाही. व्हिडिओवरूनच तुम्हाला समजलं असेल. चला तर वेळ न वाया घालवता आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. झटपट असा रव्याचा डोसा तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. आपला जो 0 नंबरचा चिरोटे रवा असतो ना तो शक्यतो वापरायचा आहे. आता बॅटर तयार करण्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हा घेतलेला 1 वाटी बारीक रवा काढून घ्यायचा आहे. आता आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने 2 चमचे बेसनपीठ घालायचं. बेसनपीठ थोडंसं घातलं ना तर डोशाला बाइंडिंग छान येतं. त्यासोबतच ना चव खरंच खूप छान लागते. आता ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला अगदी सेम त्याच वाटीने मोजून पाव वाटी दही घालत आहे. आता माझं ह्या ठिकाणी दही थोडंसं घट्ट आहे म्हणून मी पाव वाटी वापरत आहे. जर तुमचं पातळ दही असेल ना तर अर्धी वाटी वापरलं तरीसुद्धा चालेल. जास्त आंबट दही पण वापरायचं नाही, शक्यतो ताजंच दही वापरायचं आहे. आता सुरुवातीला मी या ठिकाणी अर्धी वाटी पाणी घालते, चवीनुसार मीठ घालते आणि मस्त असं हे बारीक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं वाटताना लगेच एकदम जास्त घालायचं नाही. हे पहा या ठिकाणी लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं डोशासाठी लागणारं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी कन्सिस्टन्सी पाहू शकता, अगदी परफेक्ट आहे. यापेक्षा पातळ बनवायचं नाही, लक्षात ठेवा. मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. आता हे तयार झालेलं डोशाचं बॅटर एका दिशेने साधारणतः 4 ते 5 मिनटं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही फेटून घेणार ना तेवढं तुमचा डोसा मस्त असा जाळीदार मऊ लुसलुशीत तयार होतो. आता या ठिकाणी आपण बॅटर तयार करताना रवा घातलेला आहे. रवा भिजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून एक साधारणतः 20 मिनटासाठी साईडला ठेवून द्या. त्याने काय होणार आहे, आपला जो रवा आहे ना तो दह्यामध्ये भिजल्यामुळे मस्त असं फर्मेंट होईल आणि आपला जो डोसा आहे तो मस्त असा जाळीदार तयार होईल. आता बॅटर भिजते तोपर्यंत आपण लगेच झटपट अशी सुक्या खोबऱ्याची चटणी तुम्हाला बनवून दाखवते. चटणी तयार करण्यासाठी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ पातळ काप करून घेतलेले आहेत. 2 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 2 चमचे भाजलेले शेंगदाणे आणि मुठभर हिरवेगार कोथिंबीर घेतलेले आहे. आता सर्वात आधी मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे प्लेटमध्ये घेतलेले सर्व जिन्नस काढून घ्यायचे आहेत. लगेच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त अशी चटणी बारीक करून घ्यायची आहे. आज आपण सुकं खोबरं वापरूनच चटणी तयार करत आहोत. खरंच खूप छान तयार होते. तुम्ही या ठिकाणी ओल्या खोबऱ्याचा सुद्धा वापर करू शकता. हे पहा लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून मस्त अशी पातळ चटणी तयार करून घेतलेली आहे. परफेक्ट. एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. आता या चटणीला मस्त अशी चरचरीत फोडणी देऊयात. पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम झाल्यानंतर मोहरी, कढीपत्ता आणि 2 मिरच्या घातलेल्या आहेत. ही फोडणी आपण चटणीवरती घालूयात. मस्त अशी आपली सुक्या खोबऱ्याची चटपटीत चटणी तयार आहे. रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे. चवीला ना खरंच खूपच 1 नंबर लागते. तुम्ही चटणी कोणत्याही डोशासोबत, इडलीसोबत खाऊ शकता. खरंच खूप छान झालेली होती. साधारणतः 20 ते 25 मिनटं झालेली आहेत. तयार झालेल्या डोशाचं बॅटर झाकून ठेवलेलं होतं. हे पहा मस्त असं बॅटर फर्मेंट झालेलं आहे. एकदम छान असं मिळून आलेलं आहे. कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. यापेक्षा जास्त घट्ट किंवा पातळ बनवायचं नाही. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आज आपण इन्स्टंट डोसा तयार करत आहोत, त्यामुळे ना अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा आहे. थोडासा खाण्याचा सोडा घातला ना काय होतं, आपल्या ह्या डोशाला ना खरंच खूप छान जाळी पडते. आपण हे पीठ आंबवलं वगैरे नाही आहे, त्यामुळे थोडासा खाण्याचा सोडा आवर्जून घाला. त्यामुळे डोसे खरंच मस्त असे मऊ लुसलुशीत आणि हलके फुलके तयार होतात. सोडा घातलेला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेला आहे. परफेक्ट. आता आपण लगेचच डोसे बनवायला सुरुवात करूयात. डोसे तयार करण्यासाठी एक नॉनस्टिकचा पॅन ठेवलेला आहे. पॅनला काय करायचं आहे, सुरुवातीला थोडंसं ब्रशने तेल लावून घ्यायचं. तेल लावून घेतल्यानंतर थोडंसं असं पाणी शिंपडायचं आहे आणि चांगलं असं कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही हा डोसा घालायचा आहे. खरंच खूप छान डोसा तयार होतो. एकदा अशा प्रकारचं प्रोसेस करून डोसा करून पहा, अजिबात तुमचा डोसा बिघडणार नाही. हे पहा
मधोमध असे 2 पळी मिश्रण घातलेलं आहे. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मस्त असं आपल्याला एकसारखं पळीने पसरवून घ्यायचं आहे. हवा तेवढा पातळ जाड तुम्हाला जसा आवडतो तसा डोसा तुम्ही तयार करून घेऊ शकता. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हळूहळू डोशाला मस्त अशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे. एकदा का डोसा घालून झाला ना त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे. आपण जेव्हा डोसा घालतो ना त्यावेळेला मात्र गॅसची फ्लेम कमी ठेवायची, कारण जर तवा खूप खालून असा ताव असेल तव्याचा, म्हणजे खूपच असं गरम होत असेल ना तर डोसा व्यवस्थित पसरला जात नाही, लक्षात ठेवा. हे पहा, वरतून थोडंसं तेल घालायचं आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला मस्त असा डोसा भाजून घ्यायचा आहे. आता तुम्हाला कसा डोसा आवडतो, म्हणजे कुरकुरीत आवडतो, नरम आवडतो, त्यानुसार तुम्ही भाजून घेऊ शकता. मी मस्त असं हलकासा लालसर रंग येईपर्यंत खालून भाजून घेणार आहे. हे पहा, डोसा खालच्या बाजूने भाजून तयार झालेला आहे. कलथाच्या मदतीने कडा ज्या आहेत त्या सैल करून घ्यायच्या आहेत. नॉनस्टिकचा तवा वापरत आहे त्यामुळे ना डोसा आरामात निघतो, अजिबात चिटकत वगैरे नाही. रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे, परफेक्ट. आता ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने देखील आपण हा डोसा भाजून घेणार आहोत. अशा प्रकारे दोन्ही बाजूने डोसा छान असा भाजून घेतलेला आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. हे डोसे बनवायला ना खरंच फार सोपे आहेत. अगदी झटपट तयार होतात. कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही. प्रत्येकाच्याच घरामध्ये रवा असतो, तर रव्याचे डोसे एकदा नक्की करून पहा, खरंच खूप छान तयार होतात. आणि विशेष म्हणजे ना हे डोसे अजिबात कडक वातड चिवट. हा दुसरा डोसा पण पहा, एकदम छान तयार झालेला आहे. वरतून थोडंसं तेल घातलेलं आहे. खालच्या बाजूने हा देखील मस्त असं खरपूस भाजून घेऊयात. हे पहा ना, या डोशाला देखील मस्त अशी जाळी पडलेली आहे. परफेक्ट. एकदम छान असा डोसा भाजून तयार झालेला आहे. मी सांगितल्याप्रमाणे असे रव्याचे डोसे आणि एकदा सुक्या खोबऱ्याची चटणी एकदा नक्की ट्राय करून पहा. खरंच सर्वांना फार आवडतील, ही माझी 100% खात्री आहे. आता मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. रोज मुलांना काय वेगवेगळ्या डब्यामध्ये द्यावं किंवा नाश्त्यासाठी काय बनवावं हा प्रत्येक महिलेला पडलेला प्रश्न असतो. तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये ना तुम्ही झटपट कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता असे रव्याचे डोसे आणि चटणी एकदा नक्की करून पहा. हे पहा, अशा प्रकारे काही डोसे मी तयार करून घेतलेले आहेत. एकदम मस्त असे मऊ लुसलुशीत तयार झालेले आहेत. परफेक्ट. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल ना तर जरूर करून पहा. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.